तुम्हाला कधी सकाळी उठल्यानंतर मानेमध्ये आखडल्यासारखं जाणवतंय का? किंवा दीर्घकाळ मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती काम केल्यानंतर माने आणि शोल्डरमध्ये म्हणजे खांद्यामध्ये तुम्हाला दुखणं, वेदना किंवा आखडल्यासारखं जाणवतं. जर असं होत असेल तर तुम्ही एकटे नाहीयेत. कारण या डिजिटल काळामध्ये मानेच्या आणि खांद्याच्या वेदना फार कॉमन आहेत. तर आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. मानेच्या वेदना, त्यांची कारणं, त्याच्यासाठी लागणाऱ्या तपासण्या आणि त्यावरती उपचार. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन, नाशिक. जगभरात साधारणतः प्रत्येक 3 पैकी 2 लोकांना कधी ना कधी मानदुखीला सामोरे जावं लागतं. लॅपटॉपवरती काम, मोबाईलचा भरपूर वापर, ऑफिसमध्ये डेस्कटॉप जॉब यामुळे मानेचं दुखण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. साधारणतः मानेचं दुखणं हे मध्यमवयीन महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. तर मानेचं दुखणं हे जरी सर्वसामान्य किंवा साधं वाटत असलं तरी याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हे आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये फार जास्त आपल्याला त्रास देऊ शकतं. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर सध्याचं वर्क फ्रॉम होम कल्चर आणि ऑनलाईन वर्क किंवा डेस्कटॉप जॉब यामुळे मानेचं दुखण्याचं प्रमाण या आता अलीकडच्या काळामध्ये फार जास्त वाढलेलं आहे. मानेच्या दुखण्याची जी प्रमुख कारणं आहेत ती आपण आता जाणून घेऊया. तर प्रमुख कारणांमध्ये पहिलं आहे स्नायूंमुळे होणाऱ्या वेदना. या स्नायूंमुळे होणाऱ्या वेदना या साधारणतः चुकीच्या पोश्चरमध्ये किंवा चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे होऊ शकतात. यामध्ये आपण कंटिन्युअसली लॅपटॉपवरती किंवा मोबाईलमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा फार काळ आपण मान खाली टाकून किंवा वरती असं एकाच पोझिशनमध्ये आपण खूप वेळ बसतो. त्यामुळे मानेच्या मागच्या बाजूच्या स्नायूंवरती दबाव येतो, लोड येतो आणि मानेचं दुखणं आपल्याला होऊ शकतं. त्यानंतर दुसरं कारण आहे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस. यालाच आपण मणक्याची झीज झाल्यामुळे किंवा वयामानामुळे मणक्यामध्ये जी झीज होते त्यामुळे होणारं दुखणं असं म्हणतो. यामध्ये मानेच्या मागच्या बाजूला साधारणतः वेदना होतात आणि या साधारणतः 50 नंतर सुरू होतात. त्यानंतर तिसरं कॉमन कारण आहे सर्व्हायकल डिस्क प्रोलॅप्स किंवा गादी सरकल्यामुळे होणाऱ्या वेदना. मणक्यांमध्ये मानेतल्या प्रत्येक 2 मणक्यांमध्ये एक गादी असते. ही गादी वयामानानुसार झिजते आणि झीज झाल्यामुळे ती मागच्या बाजूला सरकते. ही मागच्या बाजूला सरकून जर ती नसांवरती दबाव द्यायला लागली तर आपल्या हातांमध्ये मुंग्या येतात, कळ लागते किंवा बधिरपणा येतो. याला सर्व्हायकल रॅडिक्युलर पेन असं म्हणतो. त्याच्यानंतर चौथं कॉमन कारण आहे विप्लॅश इंजुरी. विप्लॅश इंजुरी म्हणजे आपण गाडीवरती प्रवास करत असताना अचानक जेव्हा ब्रेक मारतो तेव्हा आपल्या मानेला झटका बसतो आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना. या विप्लॅश इंजुरीमध्ये आपल्या मानेच्या मागच्या बाजूला असणारे छोटे जे सांधे आहेत याला फॅसेट जॉईंट म्हणतो किंवा मानेच्या मागच्या बाजूला असणारे स्नायू यांना इजा झाल्यामुळे हे दुखणं सुरू होतं. हे सोडूनही इतर काही कारणं आहेत जसं की इन्फेक्शन, आर्थरायटिस किंवा ट्यूमर. परंतु ही कारणं मानदुखीसाठी फारच कमी प्रमाणात आढळून येतात. तर योग्य उपचार हेच उपचाराचं पहिलं पाऊल आहे. यासाठी आपण सर्वप्रथम जेव्हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा मानेच्या हालचाली तसंच त्यांच्या स्नायूंची ताकद तसंच नसांसाठी काही तपासण्या केल्या जातात आणि यावरनं आपण त्याचं निदान करण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना जर आपल्याला काही इतर तपासण्या करण्याची गरज पडली तर सर्वप्रथम आपण एक्स-रे करतो. एक्स-रे मध्ये आपल्याला मानेमधले जे मणके असतात त्यांची रचना, त्यामध्ये काही झीज झाली आहे का या अशा गोष्टी आपल्याला कळू शकतात. परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की मानेतल्या मणक्यांमधली जी गादी आहे तिला काही इजा झाली किंवा ती सरकली आहे तर आपण मानेचा MRI सुद्धा करण्याची गरज आपल्याला भासू शकते. जर काही रुग्णांमध्ये हातामध्ये मुंग्या येतात, बधिरपणा येतो, अशा रुग्णांमध्ये मानेतून निघणाऱ्या नसांवरती दबाव आलेला असतो. अशा कंडिशन मध्ये आपण नर्व कंडक्शन स्टडी ही तपासणी सुद्धा करू शकतो. तर सर्वच रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज नसते. बऱ्याच साऱ्या रुग्णांना जीवनशैलीत बदल, व्यायाम, औषधोपचार अशा सोप्या उपायांनी सुद्धा फरक पडून जातो. तर जे उपचार पद्धती आपण कॉमन वापरतो त्यामध्ये सर्वप्रथम आहे जीवनशैलीत बदल किंवा पोश्चर करेक्शन. मानदुखीचं खूप कॉमन कारण आहे, आपण आधीच डिस्कस केलं की चुकीचं पोश्चर किंवा चुकीच्या पोझिशन मध्ये बसल्यामुळे होणारी मानदुखी. मग यासाठी आपण पोश्चर करेक्शन जसं की कंटिन्युअसली लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये खाली मान टाकून काम न करणं, लॅपटॉपची स्क्रीन आपल्या डोळ्याच्या लेवलला ठेवून काम करणं, खूप काळ ऑफिसमध्ये जर काम आपलं डेस्कटॉप जॉब असेल तर थोड्या थोड्या वेळाने उठून मानेची हालचाल करणं, स्ट्रेचिंग करणं, या अशा आपण जीवनशैलीमध्ये बदल आपण पेशंटला सजेस्ट करतो.
त्याचबरोबर काही रुग्णांना आपण फिजिओथेरपी किंवा व्यायाम सुद्धा सांगतो, जसं की मानेचे स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. यामुळे मानेच्या मागच्या बाजूला आणि साईडला जे असणारे स्नायू आहेत ते मजबूत होतात आणि मानेचं दुखणं कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. काही रुग्णांमध्ये आपल्याला औषधोपचार सुद्धा करावे लागतात. तर या औषधोपचारांमध्ये 3 प्रकारची वेगवेगळी औषधं येतात, जसं की पेन किलर्स म्हणजे दुखणं कमी करणारी औषधं, स्नायू शिथिल करणारी औषधं म्हणजे मसल रिलॅक्संट्स, आणि अँटी न्यूरोपॅथिक ड्रग्स म्हणजेच नसांवरती जर दबाव येत असेल आणि नसांचा आजार होत असेल तर नसांचं दुखणं कमी करण्यासाठी जी औषध दिली जातात ती. या तिन्ही गोष्टींचा वापर करून सुद्धा जर रुग्णाला फरक पडत नसेल तर आपण अशा रुग्णांना इंटरव्हेन्शनल पेन प्रोसिजर्स या ट्रीटमेंटचा उपयोग करून पेन फिजिशियन डॉक्टर हे मानेचं दुखणं घालवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने आपण मसल ट्रिगर पॉइंट्स म्हणजे स्नायूंचं दुखणं असेल तर स्नायूमध्ये इंजेक्शन देऊन ते दुखणं घालवण्यासाठी जे इंजेक्शन दिले जातात ते, सर्वायकल इपिड्युरल इंजेक्शन म्हणजेच मानेमधल्या जी गादी आहे मणक्यांमधली ती जर सरकली आणि त्यामुळे नसांवर दबाव येत असेल तर त्या गादीची सूज कमी करण्यासाठी जे औषध दिलं जातं त्याला सर्वायकल इपिड्युरल इंजेक्शन असं म्हणतात. तसंच रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन म्हणजेच मानेच्या मागच्या बाजूला जे छोटे सांधे आहेत त्याला फॅसेट जॉईंट म्हणतो, त्यामध्ये जर काही इजा झालेली असेल त्याचं दुखणं घालवण्यासाठी आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन या मशीनचा वापर करून ते दुखणं घालवू शकतो. अशा प्रकारे योग्य निदान, लवकरात लवकर उपचार आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचं जर आपण पालन केलं, नियमित व्यायाम केला, नियमित औषधं घेतली तर आपण लवकरात लवकर हा सहज सोपा आजार मानकीचा आपण लवकर घालवू शकतो. त्यामुळे जर आपल्याला किंवा आपल्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीला मानेचा असा कुठला त्रास असेल तर आपण जवळच्या पेन फिजिशियन डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घेतला पाहिजे.